श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट शिर्डी यांच्या विश्वस्त व्यवस्थापनाखालील साईबाबा विद्यालय शिर्डी येथे शिर्डी व परिसरातील 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी पालकांना परवडेल अशा माफक दरात आकाश इन्स्टिट्यूट मार्फत MHT CET प्रवेश परीक्षेच्या कोचिंग क्लासेसचे आयोजन करण्यात आले आहे। गेल्या वर्षभरापासून हे कोचिंग सुरू असून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची योग्य तयारी करण्यासाठी संस्थेचा हा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरत आहे। या कोचिंगमध्ये साईबाबा संस्थानच्या विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या आणि 12वीमध्ये 90% जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पूर्णपणे मोफत कोचिंग दिले जात आहे। त्याचप्रमाणे एकल माता किंवा एकल पिता असलेल्या विद्यार्थ्यांनाही मोफत कोचिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांनाही स्पर्धा परीक्षांसाठी चांगली संधी मिळत आहे। दरम्यान नुकतीच 12वी बोर्डाची परीक्षा संपल्याने विद्यार्थ्यांच्या पुढील प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी MHT CET क्रॅश कोर्स उजळणी वर्ग सुरू करण्यात आलाय। हा 35 दिवसांचा विशेष कोर्स असून त्यास 9 मार्च 2026 पासून सुरुवात झाली आहे। या क्रॅश कोर्समध्ये विद्यार्थ्यांना संपूर्ण अभ्यासक्रमाची उजळणी करून देण्यात येणार असून 10 सराव चाचण्या टेस्ट घेण्यात येणार आहेत। दररोज सकाळी 9 ते सायंकाळी 4 या वेळेत लेक्चर्सचे नियोजन करण्यात आलेत। तसेच साईबाबा संस्थांच्या विद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना या कोर्ससाठी 50% शुल्क सवलत देण्यात आली आहे। अनुभवी प्राध्यापकांमार्फत मार्गदर्शन, नियमित सराव परीक्षा आणि अभ्यासक्रमाची सखोल उजळणी यामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी आत्मविश्वास मिळणार असल्याचं आयोजकांनी सांगितलंय। श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांच्या वतीने मागील वर्षीपासून एक योजना सुरू झाली। ग्रामीण भागातील आणि विशेषतः शिर्डी आणि परिसरातील विद्यार्थ्यांना बाहेर नांदेड, लातूर, पुणे, मुंबई, कोटा या ठिकाणी जाण्याची गरज भासू नये म्हणून शिर्डीतच व्यवस्था व्हावी अशासाठी एक निर्णय घेतला आणि MHT CET कोचिंग क्लासेस करता ही योजना टेंडर मागून सुरू करण्यात आलेली। या योजनेमध्ये की या विद्यार्थ्यांची 50% फी संस्थान भरणार आणि उरलेली फी विद्यार्थ्यांनी भरावी अशी ही ढोबळमानाने योजना होती। या योजनेची जे टेंडर निघाले त्या टेंडरनुसार आकाश इन्स्टिट्यूट ही भारतातील अग्रगण्य संस्था पात्र ठरली। आकाश इन्स्टिट्यूटने अनेक विद्यार्थी घडविलेले आहेत आपल्याला माहिती आहे। तरी अशा या मोठ्या संस्थेबरोबर संस्थांनी करारनामा करून या साईबाबा ज्युनियर कॉलेजमध्ये आकाश इन्स्टिट्यूट मार्फत MHT CET कोचिंग क्लासेस सुरू करण्यात आले। या क्लासेसचं विशेष बाब म्हणजे संस्थांच्या शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्यांनी 90% पेक्षा जास्त गुण घेतलेले आहेत बोर्डाच्या परीक्षेत त्यांना पूर्णपणे मोफत प्रवेश दिला। त्या व्यतिरिक्त सामाजिक भान ठेवून संस्थांनी एकल माता एकल पालक असणाऱ्या विद्यार्थ्यांना जे हुशार आहेत ज्यांनी 80% पेक्षा जास्त गुण मिळवले अशा विद्यार्थ्यांना ही योजना मोफतपणे राबवली आणि उरलेल्या सर्व सामान्य घरातील मुलांसाठी 50% फी मध्ये ही योजना राबवली। तर आकाश इन्स्टिट्यूटने जे टेंडर भरलं होतं त्यांचं 34,999 असं टेंडर आलं होतं। त्या टेंडरच्या निम्मे म्हणजे 17,500 रुपये 50% रक्कम विद्यार्थ्यांकडून स्वीकारून या योजनेमध्ये सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आणि विद्यार्थी वर्षभर शिकले। या विद्यार्थ्यांना हे मोठ्या संस्थेच्या मोठ्या शिक्षकांकडून चांगल्या मार्गदर्शकांकडून त्यांना आपलं ज्ञान मिळवण्यासाठी कुठे लांब जाण्याची गरज नाही, तर इथं शिर्डीतच त्यांना ते ज्ञान मिळालं। आता हे संपूर्ण कोर्स पूर्ण झाला, 12वीची बोर्डाची परीक्षा संपली आणि आता मग बोर्डाच्या परीक्षेनंतर मुलं इकडे तिकडे पळू लागतात क्रॅश कोर्ससाठी। जी 12वीचा बोर्डाची परीक्षा आणि CETची परीक्षा यामध्ये 40-45 दिवसांचा गॅप असतो। मुलं दुसऱ्या गावाला पुन्हा क्रॅश कोर्ससाठी जातात। ही सुविधा ती संस्थांनी द्यायची ठरलं आणि पूर्णपणे हा क्रॅश कोर्स संस्थांमार्फत त्या विद्यार्थ्यांना आणि आकाश मार्फत मोफत ज्यांनी आपल्याकडे प्रवेश घेतला त्यांना मोफत क्रॅश कोर्सची सुविधा ही सुरू करण्यात आलेली आहे। 9 मार्च 2026 पासून हा क्रॅश कोर्स सुरू झाला आणि जोपर्यंत CETची परीक्षा होत नाही, मे महिन्यात परीक्षा होणार तोपर्यंत हा क्रॅश कोर्स दररोज चालेल। विद्यार्थ्यांना पूर्णपणे त्या झालेल्या 12वीच्या अभ्यासक्रमावर आधारित त्यांची दररोज टेस्ट आणि झालेल्या अभ्यासक्रमाची उजळणी ही घेतली जाईल आणि त्या उजळणीवर आधारित दररोज एक टेस्ट होईल। तर अशा पद्धतीची ही योजना संस्थांनी सुरू केली। आकाशने त्याला आम्हाला सहकार्य केलं। या सर्वांच्या आकाशचे सुद्धा आम्ही संस्थांच्या वतीने या विद्यार्थ्यांसाठी राबवलेल्या योजनेबद्दल आभार व्यक्त करतो। धन्यवाद। मी अमोल भांबरे,
आकाश एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये मी बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम पाहतो. आम्ही श्री साईबाबा विश्वस्त व्यवस्था शिर्डी त्याचबरोबर आकाश इन्स्टिट्यूट यांच्या माध्यमातून जे शैक्षणिक वर्ष 2025-26 आहे यामध्ये आम्ही टेंडरच्या स्वरूपामध्ये MST-CET कोर्स सुरू करण्यासाठी या ठिकाणी पार्टिसिपेट केलं होतं. यामध्ये जे लोएस्ट बिडिंग होतं तर ते आमचं होतं. त्यामध्ये 35,000 रुपये साधारणपणे ही आमची फी आम्ही या ठिकाणी ठेवलेली होती. साधारणपणे या ठिकाणी सर्वात कमी फी आकाश इन्स्टिट्यूट जर आपण विचारात घेतलं तर गेल्या 38 वर्षांमध्ये आकाश इन्स्टिट्यूट हे संपूर्ण भारतामध्ये काम करतं. आमच्या मार्फत साधारणपणे नीट असेल, JEE असेल, त्याचबरोबर MST-CET कोर्सेस असतील आणि फाउंडेशन कोर्सेस असतील जे 7वी ते 10वीचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी राबवले जातात. आमची साधारण फी जर आपण विचारात घेतली संपूर्ण भारतामध्ये तर नीटची फी आपण एक एक्झाम्पलच्या स्वरूपामध्ये विचारात घेतली तर ती 4,70,000 रुपये असते. परंतु या पंचकृषीमध्ये शिर्डी पंचकृषीमध्ये आणि श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था हे समाजाच्या दृष्टीने करत असलेले जे काही नाविन्यपूर्ण उपक्रम आहेत याच्यामध्ये आमचाही एक कुठेतरी खारीचा वाटा असावा आणि त्याचबरोबर या पंचकृषीमधले जे काही गरजू विद्यार्थी आहेत त्यांना कमी दरामध्ये शिक्षण उपलब्ध व्हावं या दृष्टीने आम्ही हा प्रोग्राम या ठिकाणी पार्टिसिपेट करण्याचं ठरवलं. आमचे जे काही मॅनेजिंग बोर्ड आहे आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडचे या सर्व आमच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी याला मान्यता दिली आणि भारतामध्ये सर्वात कमी फी असणारा कोर्स आम्ही आकाश मार्फत या ठिकाणी राबवतो. या कोर्सचं वैशिष्ट्य जर तुम्ही विचारात घेतलं तर यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना ऑफलाईन स्वरूपामध्ये म्हणजे जे काही शैक्षणिक वर्ग चालतात या शैक्षणिक वर्गांसाठी आकाशचे नामवंत शिक्षक हे या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून दिलेले आहेत. जे IITs असतील, NITs असतील, या नाविन्यपूर्ण ज्या संस्था आहेत भारतामधल्या त्याच्यामधून शिक्षण प्राप्त करून आणि ज्या शिक्षकांना या क्षेत्रामधला प्रदीर्घ असा अनुभव आहे असे शिक्षक आम्ही या ठिकाणी डेप्यूट केलेले आहेत. हे या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाचं काम करतात. त्याचबरोबर या फीजमध्ये आपण जर विचार केला तर आम्ही आकाश इन्स्टिट्यूटमध्ये इतर ठिकाणी जे विद्यार्थ्यांना साहित्य उपलब्ध करतो तेच साहित्य या ठिकाणी शिर्डीमध्ये आम्ही या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. म्हणजे जे इतर सेंटर आमच्या आकाशचे आहेत आणि त्याचबरोबर जे शिर्डी या ठिकाणी आम्ही जे काही शैक्षणिक उपक्रम राबवतो तर त्यामध्ये कुठल्याही प्रकारची तफावत ही आमच्याकडनं दिली जात नाही आहे. ज्या सर्व गोष्टी आमच्या इतर सेंटर्समध्ये उपलब्ध विद्यार्थ्यांना करून दिल्या जातात त्याच सुविधा आम्ही या ठिकाणी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देतात. या उपक्रमामध्ये जर विचारात घेतलं तर आम्हाला श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था त्याचबरोबर श्री साईबाबा ज्युनियर कॉलेजचे जे उपप्राचार्य आहे शिवगाजे सर त्याचबरोबर संस्थांचे जे काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ आहे यांच्याकडनं वेळोवेळी मार्गदर्शनही मिळतं. त्याचबरोबर वेळोवेळी सहकार्य त्यांचं आम्हाला या संपूर्ण 1 वर्षाच्या कालावधीमध्ये लाभलेला आहे. आजची प्रेस कॉन्फरन्स आयोजित करण्यामागचा मुख्य उद्देश हा होता की आत्ता नुकत्याच 12वीच्या परीक्षा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. 12वीच्या परीक्षेनंतरनं ग्रामीण भागामध्ये आपण पाहतो की विद्यार्थी जे आहेत तर क्रॅश कोर्सेससाठी इतर शहरांमध्ये जातात. त्या ठिकाणी आपण साधारणपणे बघितलं तर 1 ते 1.5 महिन्यांची फी ही साधारण 15,000 20,000 या स्वरूपामध्ये एक साधारणपणे फी स्ट्रक्चर आपल्याला इतरत्र पाहायला मिळतं. आमचा या संदर्भातला ज्या वेळेला आम्ही आमच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर सोबत चर्चा केली आकाश इन्स्टिट्यूटमध्ये तर त्यांच्याकडनं एक खारीचा वाटा म्हणून त्यांनी आम्हाला या ठिकाणी असं मार्गदर्शन केलं की संस्थांमार्फत ज्या वेळेला या सगळ्या सुविधा आपल्याला दिल्या जातात तर आपण या ठिकाणी जे आकाश इन्स्टिट्यूटमध्ये विद्यार्थी शिक्षण घेतलेलं आहे 12वीमध्ये त्या अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आम्ही हा क्रॅश कोर्स या ठिकाणी मोफत उपलब्ध करून देत आहोत. म्हणजे याच्यामध्ये सर्व साहित्य विद्यार्थ्यांना दिलं जाईल. क्लासेसची वेळ जर साधारणपणे आपण विचारात घेतली तर 9 ते 5 हा क्लासेसचा कालावधी आहे. यामध्ये क्लासेसमध्ये एकंदरीत हा 35 दिवसांचा एक क्रॅश कोर्स आम्ही राबवतोय ज्याच्यामध्ये एकूण 10 टेस्ट ही MST-CETच्या धर्तीवरती या ठिकाणी आयोजित केल्या जातील. त्याचबरोबर जे काही साहित्य विद्यार्थ्यांना हवं आहे पुस्तकासंदर्भातलं असतील हे सर्व साहित्य आकाश मार्फत त्यांना मोफतपणे या ठिकाणी उपलब्ध करून दिलं जात आहे. आमचा या शिर्डी परिसरातल्या पंचकृषीतल्या ग्रामस्थांना एक आग्रहाचं असं आव्हान असं आहे की आम्ही या ठिकाणी दर्जेदार शिक्षण हे उपलब्ध करून देण्याचं काम आम्ही मागच्या 1 वर्षांपासून आपण करत आलेलो आहोत. पंचकृषीतल्या ग्रामस्थांचं आम्हाला सहकार्य आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांची संख्याही या ठिकाणी आम्हाला चांगल्या प्रकारे उपलब्ध झालेली आहे. आगामी कालावधीमध्ये आम्ही
ग्रामीण भागातल्या सर्व विद्यार्थ्यांना आव्हान करतो की त्यांनी या उपक्रमामध्ये सहभागी व्हावं, आपल्या ॲडमिशनची प्रक्रिया या ठिकाणी राबवावी आणि त्याचबरोबर जर एखादा विद्यार्थी हुतकुरू असेल, त्याची चांगली शैक्षणिक पात्रता असेल, अशाही विद्यार्थ्याला या ठिकाणी या MST CET कोर्समध्ये जर सहभाग नोंदवायचा असेल, परंतु त्याचा क्रायटेरिया असा आमचा आहे की त्याचं ॲटलिस्ट 90% आसपास त्याचे गुण असणं आपल्याला अपेक्षित आहे. अशा विद्यार्थ्याला आम्ही ह्या क्रॅश कोर्स सुद्धा पूर्णपणे या ठिकाणी काय करू शकतो, मोफत देण्याची व्यवस्था आम्ही आमच्यातर्फे करू शकतो. त्याचबरोबर इतर विद्यार्थी असतील तर त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी क्रॅश कोर्सला ॲडमिशन्स ते बाहेरचे विद्यार्थी घेऊ शकतात. फक्त आमची जी काही शैक्षणिक साहित्य आहे, पुस्तकांची जी काही किंमत वगैरे आहे, तेवढी किंमत त्यांनी त्या ठिकाणी भरली तर त्यांना हा क्रॅश कोर्स त्या ठिकाणी व्यवस्थितपणे काय करता येईल, त्यांना त्या ठिकाणी त्याचा लाभ घेता येईल. ही भूमिका आमची याच्यामध्ये आहे. मैं एकेडमिक हेड दीपक कुमार गवई, मैं यहाँ पे आकाश इंस्टीट्यूट का हमारा जो संस्थान के साथ साईं बाबा जूनियर कॉलेज के साथ जो टाइप है उसमें एज एकेडमिक हेड मैं रोल प्ले करता हूँ। यहाँ पे हम लास्ट 1 ईयर से CET MHT CET ये कोर्स रन कर रहे हैं। तो लगभग यहाँ पे 11 CET 11 क्लास के बच्चे, 12th क्लास के बच्चे, हम उनको जो CET का जो टीचिंग है वो आकाश के थ्रू कराते हैं। तो हमारा यहाँ पे लास्ट 1 ईयर से मैं जो उनको पढ़ा रहा हूँ, मैं खुद एक फिजिक्स का टीचर हूँ, फिजिक्स फैकल्टी हूँ, और मैं उनको लास्ट 1 ईयर से जो पढ़ा रहा हूँ, तो हमें भी कुछ ऐसा है कि यहाँ पे देखा ये गया है कि बच्चों का थोड़ा फाउंडेशन काफ़ी हमें एक एवरेज मिला है। तो हमने उसमें एज ए आकाश हमने ये कोशिश की है कि बच्चा कोई भी स्टूडेंट कोई भी बैकग्राउंड से रहे, उसको कैसा हम हमारे से बेस्ट दे सकते हैं, उसकी हमने पूरी कोशिश की है पूरे 1 साल में। अभी 12th के बोर्ड्स के एग्ज़ाम ख़त्म हुए हैं, और 12th के बोर्ड्स के एग्ज़ाम ख़त्म होने के बाद उनका जो CET का जो एग्ज़ाम होता है, जिससे स्टूडेंट इंजीनियरिंग कॉलेजेस, नर्सिंग कॉलेजेस, एग्रीकल्चर, इसमें इस एंट्रेंस के थ्रू इसमें वो एडमिशन ले सकते हैं इस कॉलेजेस में। तो उसके लिए अभी और 1.5 महीने का उस पर्टिकुलर एग्ज़ाम को टाइम है। तो अब इस 1.5 महीने में लगभग ये 40 to 45 डेज़ होता है। तो इसमें हम मैक्सिमम क्या करा सकते हैं, तो हमने एक क्रैश कोर्स यहाँ स्टार्ट किया है, जो हमारे स्टूडेंट्स के लिए जो 1 साल से पढ़ रहे हैं उनके लिए ये कम्प्लीटली फ्री है। उसमें हम पूरे 4 सब्जेक्ट फिजिक्स, केमिस्ट्री, मैथमेटिक्स एंड बायोलॉजी, ऐसे 4 सब्जेक्ट का हम उनको कोचिंग देने वाले हैं। और इस 40 डेज़ में हम उनसे कम हमारे टेस्ट के थ्रू हम उनको 10 टेस्ट प्रोवाइड कर रहे हैं। PCM मतलब फिजिक्स, केमिस्ट्री, मैथमेटिक्स, एंड PCB फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, इनके 10 टेस्ट हम उनको प्रोवाइड कर रहे हैं यहाँ पे। उस 10 टेस्ट में लगभग हम 2000 क्वेश्चंस उनसे इन 40 डेज़ में करवा के लेने वाले हैं। उसके साथ साथ उनको क्लास में हर रोज़, हमारा जो क्लास टाइमिंग है 9 to 5, उसमें हर रोज़ हम मिनिमम सब सब्जेक्ट मिला के 100 क्वेश्चंस उनसे हम करवा के लेने वाले हैं। तो लगभग अगर एवरेज देखें तो हम 3000 क्वेश्चंस पूरे 40 डेज़ में हम करवा के लेने वाले हैं। तो 3000 प्लस 2000 लगभग 5000 के आसपास हम उनसे जो पैटर्न पे क्वेश्चंस आते हैं, उस पैटर्न के क्वेश्चंस हम उनसे यहाँ पे इस 40 डेज़ में, 35 to 40 डेज़ में हम ये कंप्लीट यहाँ पे करवा के लेने वाले हैं। इनमें हमारा जो टारगेट है कि बच्चा यहाँ से कैसे 99 परसेंटाइल से 100 परसेंटाइल अचीव करे, क्योंकि हमारे जो लास्ट ईयर के स्टूडेंट है महाराष्ट्र से, वो 3 स्टूडेंट ने 100 परसेंटाइल हमारे ही कोचिंग से अचीव किया है। तो हमारी पूरी कोशिश रहेगी, हमारी टीम की पूरी कोशिश रहेगी कि यहाँ पे हम कैसे वो रिज़ल्ट सेम यहाँ पे रिपीट कर पाए, ताकि बच्चा जितने भी रिपीटेड कॉलेज है गवर्नमेंट के महाराष्ट्र में, उसमें उसको आसानी से उस वहाँ पे दाखिला मिले। तो ये हमारी पूरी कोशिश पूरी टीम की, आकाश टीम की रहेगी। थैंक यू।